श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणतायत, राजा, अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीने गाणाऱ्या आणि विलाप करणाऱ्या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या लालसेने मोठमोठ्याने रडू लागल्या. त्याच वेळेला त्यांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यांचे मुखकमल स्मित हास्याने खुललेले होते. गळ्यात वनमाला होती. पीतांबर धारण केलेला होता. त्यांचे हे रूप कामदेवालाही मोहविणारे होते. तो प्रियतम आल्याचे पाहून गोपींचे डोळे प्रेमाने आणि आनंदाने प्रफुल्लित झाले. जशी अचेतन शरीरांमध्ये प्राणांचा संचार होताच ती उठावीत, त्याप्रमाणे त्या सर्वजणी एकदम उठून उभ्या राहिल्या. कुणी आनंदाने श्रीकृष्णांचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये धरला, तर दुसरीने त्यांचा चंदनचर्चित बाहू आपल्या खांद्यावर घेतला. कोणी भगवंतांनी खाल्लेला विडा आपल्या हातात घेतला, तर एका विरहतप्त गोपीने त्यांचे चरणकमल आपल्या वक्षस्थळांवर ठेवून घेतले. एक गोपी प्रणय कोपाने क्रुद्ध होऊन भुवया उंचावून दात ओठ चावीत आपल्या कटाक्ष बाणांनी त्यांना घायाळ करीत होती. त्यांच्याकडे पाहू लागली, तर आणखीन एक गोपी डोळ्यांच्या पापण्या न मिटता त्यांच्या मुखकमलातील मकरंद पिऊ लागली. परंतु ज्याप्रमाणे संत पुरुष भगवंताच्या चरणांच्या दर्शनाने कधीही तृप्त होत नाहीत, त्याचप्रमाणे कोणीही तृप्त होत नव्हतं. कोणी एक गोपी डोळ्यातून भगवंतांना हृदयात घेऊन गेली आणि तिने डोळे बंद केले. आता मनमोहन भगवंतांना आलिंगन दिल्याने तिचे शरीर पुलकित झाले होते. रोम रोम उभे राहिले आणि योग्याप्रमाणे ती परमानंदामध्ये मग्न झाली. परमात्म्याची भेट झाल्यावर ज्याप्रमाणे मुमुक्षू संसार तापापासून मुक्त होतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या दर्शनाने सर्व गोपींना परमानंद झाला आणि विरहामुळे झालेले दुःख त्या एका क्षणात विसरल्या. राजा, ज्याप्रमाणे शक्तींनी युक्त नारायण अधिक शोभावे, त्याप्रमाणे विरह व्यथेतून मुक्त झालेल्या गोपींमध्ये श्रीकृष्ण विशेष शोभू लागले. यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्या व्रजसुंदरींना आपल्याबरोबर घेऊन यमुनेच्या वाळवंटात प्रवेश केला. त्यावेळेला उमललेल्या कुंद आणि मंदाराच्या फुलांचा सुगंध घेऊन सुगंधित वायू वाहत होता आणि त्याच्या वासाने धुंद झालेले भ्रमर इकडे तिकडे गुंजारव करीत होते. शरद पौर्णिमेच्या चांदण्यांमुळे रात्रीच्या अंधाराचा काही पत्ताच नव्हता. सगळीकडे मांगल्य पसरलेले होते. तिथे यमुना नदीने स्वतः आपल्या लाटांच्या हातांनी कोमल वायू पसरवली होती. श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा नाहीशी होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण झाले होते. ज्याप्रमाणे वेद कर्मकांडांचे वर्णन करूनही ईश्वर दर्शनाअभावी अतृप्त असतात, पण ज्ञानकांडाचे प्रतिपादन करून ईश्वर दर्शनाने कृतकृत्य होतात. आता त्यांनी आपल्या वक्षस्थळावर लागलेल्या कुंकुम केशराच्या रंगाने रंगवलेली उपवस्त्र आपल्या परमप्रियाला बसवण्यासाठी अंथरली होती. राजा, तत्रोपविष्टो भगवान स ईश्वरो योगेश्वरांतर्हृदि कल्पितासनः. योगेश्वरांनी आपल्या हृदयामध्ये ज्यांच्यासाठी आसन केले असते, तेच सर्व शक्तिमान भगवान तिथे गोपींच्या ओढण्यांवर बसले. गोपींच्या मध्यभागी त्यांच्याकडून पूजित होऊन भगवान अतिशय शोभून दिसत होते. त्रैलोक्यातील सौंदर्य ज्याच्या ठिकाणी एकवटले होते, असा श्रीविग्रह त्यांनी यावेळी धारण केलेला होता. राजा,
भगवान श्रीकृष्ण आपल्या या अलौकिक सौंदर्याच्या द्वारे त्यांचे प्रेम आणि आकांक्षा आणखीन उंचावून ठेवित होते. गोपींनी आपले सलज्ज पाहणे, स्मितहास्य आणि विलासपूर्ण कटाक्ष यांनी भगवंताचा सन्मान केला. कोणी त्यांचे चरणकमल मांडीवर घेऊन चुरले, तर कोणी त्यांचे हात कुरवाळले. राजा, अरे भगवंताविषयी इतकी आपुलकी त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती की जणू हीच त्यांची केलेली स्तुती. नंतर मात्र त्या गोपी काहीशा रागवून भगवंताला म्हणायला लागल्या, कृष्णा, काही लोक प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात आणि काही लोक प्रेम न करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करतात, परंतु काही जण तर या दोघांवरही प्रेम करीत नाही, तर याविषयी आम्हाला समजावून सांगा. त्यावेळेला भगवान म्हणाले, सख्यांनो, जे प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात त्यांचा सर्व उद्योग हा केवळ स्वार्थासाठी असतो. त्यांच्यामध्ये अजिबात सौहार्द नाही की धर्म नाही. त्यांचे प्रेम फक्त स्वार्थापोटीच आहे. याखेरीज त्यांचा दुसरा कोणताही हेतू नसतो. हे सुंदरींनो, जे लोक प्रेम न करणाऱ्यांवरही प्रेम करतात, जसं स्वभावतःच करुणाशील असलेले सज्जन आणि मातापिता, त्यांच्या मनात दुसऱ्यांचे हित व्हावे एवढीच इच्छा असते आणि त्यांच्या व्यवहारामध्ये खरा धर्म असतो. काही लोक प्रेम करणाऱ्यांवरही प्रेम करत नाहीत. मग प्रेम न करणाऱ्यांवर ते कुठून प्रेम करतील? असे लोक 4 प्रकारचे असतात. एक, जे आपल्या स्वरूपातच रमणारे असतात. दुसरे, जे कृतकृत्य असतात. तिसरे, स्वतःवर कोण प्रेम करतात हे ज्यांना माहीतच नसतं. आणि चौथे, जाणून बुजून परोपकारी गुरुतुल्य लोकांचा सुद्धा द्रोह करणारे. सख्यांनो, मी तर प्रेम करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करीत नाही, कारण त्यांची चित्तवृत्ती माझ्याकडेच नेहमी लागून राहावी म्हणून. ज्याप्रमाणे एखाद्या निर्धन पुरुषाला कधी पुष्कळसे धन मिळावे आणि नंतर ते नाहीसे व्हावे, तेव्हा त्याचे हृदय जसे हरवलेल्या धनाच्या चिंतेने भरून जाते, तसाच मी सुद्धा प्राप्त होऊन पुन्हा लपून राहतो, कारण नाहीशा झालेला माझेच भक्तांनी चिंतन करत राहावे म्हणून. गोपींनो, तुम्ही माझ्यासाठी लोकमर्यादा, वेदोपदेश आणि आपल्या नातलगांनाही सोडून आले आहात, याविषयी शंका नाही. अशा स्थितीत तुमची मनोवृत्ती माझ्या ठिकाणीच लागून राहावी, यासाठी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रेम करीत मी लपून होतो. म्हणून हे प्रियांनो, तुम्ही तुम्हाला प्रिय असणाऱ्या माझ्या तुमच्यावरील प्रेमात उणीव पाहू नका. न पारयेहं निरवद्य संयुजा स्वसाधु कृत्यं विबुधायुषापि वः या मा भजन दुर्जरगेह शृंखलाः. घर संसाराच्या तोडण्यास कठीण बेड्या तुम्ही माझ्यासाठी तोडून मला भजू लागल्यात. माझ्याशी तुमचा हा आत्मिक संयोग सर्वथैव निर्दोष आहे. देवांचे आयुष्य जरी मला मिळाले तरी तुमच्या या प्रेम, सेवा आणि त्यागाचे ऋण मी फेडू शकणार नाही. म्हणून तुम्हीच मला आपल्या सौजन्याने तुमच्या ऋणातून मुक्त करा. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवंताची ही सुमधुर वाणी ऐकून गोपींचा विरहजन्य ताप शांत झाला आणि त्यांचे प्रेम मिळाल्याने गोपींचे मनोरथ पूर्ण झाले. भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयसी आणि सेविका गोपी एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या होत्या. त्या स्त्री रत्नांच्या बरोबर भगवंतांनी रास क्रीडा सुरू केली. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण 2-2 गोपींच्या मध्ये प्रगट झाले आणि त्यांच्या गळ्यात त्यांनी आपला हात टाकला. प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की श्रीकृष्ण केवळ आपल्याच जवळ आहेत. अशा प्रकारे अनेक गोपींच्या समूहात श्रीकृष्णांचा रासोत्सव सुरू झाला. त्यावेळेला आकाशामध्ये शेकडो विमानांची गर्दी झाली होती. रासोत्सवाच्या दर्शनाच्या उत्सुकतेमुळे स्वतःला विसरणारे सर्व देव आपापल्या पत्नींसह तिथे येऊन पोहोचले. स्वर्गातील दुंदुभी वाजू लागल्या. स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. गंधर्व आपल्या पत्नींसह भगवंताच्या निर्मल यशाचे गायन करू लागले. सर्व गोपी रासमंडळामध्ये आपल्या प्रियतमासह नृत्य करू लागल्या. त्यांच्या बांगड्या, पैंजण आणि कंबरपट्ट्याचे घुंगरू या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. राजा,
तिथे व्रजसुंदरींच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अगणित पिवळ्या धमक सुवर्णमण्यांमध्ये तेजस्वी मोठा नीलमणी चमकावा तसे दिसत होते. नृत्याच्या वेळी गोपी निरनिराळ्या तऱ्हेच्या पायांच्या हालचाली आणि हातांचे हावभाव करीत होत्या. मधून मधून स्मितपूर्वक भुवयांचे विलास करीत होत्या. कंबर लचकवीत, कधी त्यांच्या छातीवरील दुपट्टे हेलकावे घेत, तर कधी कुंडले गालांवर आपटत. चेहऱ्यांवर घामाचे थेंब तरारले होते आणि वेण्या सैल झाल्या होत्या. तशाच कमरेच्या दुपट्ट्याच्या गाठीही सैलसर झाल्या होत्या. याच वेळी त्या गातही होत्या. मेघमंडलात विजा शोभाव्या तशा श्रीकृष्णांच्या सानिध्यात त्या शोभत होत्या. राजा, त्या प्रेममग्न गोपिका नाचत नाचत उंच स्वरात रागदारीमध्ये मधुर गायन करीत होत्या. श्रीकृष्णांच्या स्पर्शामुळे त्या अधिकच आनंदमग्न झाल्या होत्या. त्यांच्या गायनाने हे सर्व जग असूनही गुंजन करीत होतं. अरे राजा, एक गोपी भगवंताच्या बरोबर त्यांच्या स्वरात स्वर मिळवून गात होती. ती त्यांच्यापेक्षाही वरच्या स्वरात गाऊ लागली. तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी तिला वा 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 म्हणून शाब्बास केली. दुसरीने तोच राग ध्रुपदात गायला. त्याने सुद्धा भगवंतांना अतिशय आनंद वाटला. एक गोपी नृत्य करता करता थकून गेली. तिच्या मनगटातून बांगड्या आणि वेणूतून मोगऱ्याची फुलं गळू लागली. तेव्हा तिने शेजारी उभे असलेल्या मुरली मनोहरांच्या खांदा आपल्या हाताने धरून ठेवला. एकीने श्रीकृष्णांनी खांद्यावर ठेवलेल्या मुळातच लावलेल्या हाताचा वास घेतला. त्यामुळे रोमांचित होऊन ती त्या हाताचे चुंबन घेऊ लागली. नाचता नाचता एका गोपीचे कुंडल हालत होते. त्याच्या कांतीने तिचा गाल चमकत होता. तिने आपला गाल श्रीकृष्णांच्या गालाला लावला. तेव्हा भगवंतांनी आपल्या तोंडातल्या चावलेला विडा तिच्या हातामध्ये दिला. एक गोपी पैंजनाच्या आणि कंबरपट्ट्याच्या घुंगरांचा नाद करीत नाचत गात होती. ती जेव्हा थकून गेली तेव्हा तिने आपल्या शेजारीच उभ्या असलेल्या श्यामसुंदराचा मंगल हात आपल्या दोन्ही खांद्यावर ठेवला. लक्ष्मीचाच केवळ पती असणाऱ्या श्रीकृष्णांना आपला प्रियतम करून घेऊन गोपी गायन करीत त्यांच्याबरोबर विरहार करू लागल्या. त्यावेळेला श्रीकृष्णांनी त्यांच्या गळ्यात आपले हात घातलेले होते. कानावरील कमळं, गालावर रुळत कुरळे केस आणि घामाचे बिंदू यांनी ज्यांची मुखकमल शोभत आहेत अशा गोपी भ्रमर गायक असणाऱ्या रासमंडलामध्ये श्रीकृष्णांच्या बरोबर नृत्य करीत होत्या. त्यावेळेला त्यांच्या बांगड्या, पैंजण आणि अन्य वाद्य वाजत होती. तसंच त्यांच्या वेण्यांमध्ये गुंफलेली फुलं इतरत्र विखरून पडली होती. लहान मुलं आपल्याच प्रतिबिंबाशी खेळावे त्याप्रमाणे रममान आपलीच प्रतिबिंबे असणाऱ्या त्यांना कधी छातीला धरत तर कधी हाताने कुरवाळीत, कधी प्रेमपूर्वक नजरेने त्यांच्याकडे पाहत तर कधी लीलेने मोठमोठ्याने हसत, अशा प्रकारे त्यांनी व्रजसुंदरींबरोबर क्रीडा करायला सुरुवात केली. राजा, भगवंताच्या अंगाच्या स्पर्शाने झालेल्या आनंदाने गोपी भान विसरल्या. फुलांचे हार तुटले, दागिने अस्ताव्यस्त झाले. त्या आपले विस्कटलेले केस, वस्त्र आणि चोळ्यासुद्धा सांभाळण्यास असमर्थ झाल्या. श्रीकृष्णांची ही रास क्रीडा पाहून स्वर्गातले देव देवांगणासुद्धा काममोहित झाले आणि नक्षत्रांसह चंद्रसुद्धा चकित झाला. जरी भगवान स्वतःच रममान असले तरी सुद्धा त्यांनी जेवढ्या गोपी होत्या तेवढीच रूप सहज धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार केला. राजा, जेव्हा पुष्कळ वेळपर्यंत विहार केल्यामुळे गोपी थकवून गेल्या तेव्हा करुणामय श्रीकृष्णांनी प्रेमाने आपल्या सुखद करकमलांनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्यांचा क्षीण दूर केला. भगवंताच्या नखस्पर्शाने गोपींना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्यांच्यावर सोन्याची कुंडल झगमगत होती आणि कुरळे केस भिरभरत होते अशा आपल्या गालांच्या सौंदर्याने आणि अमृतासारख्या मधुर हास्ययुक्त नजरेने श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि त्या प्रभूंच्या पवित्र लीलांचे गायन करू लागल्या. यानंतर जसा थकलेला हत्ती किनारे पाडत हत्तीणींबरोबर पाण्यात शिरून क्रीडा करतो त्याचप्रमाणे गुणातीत असल्यामुळे लोकमर्यादा आणि वेदमर्यादा यांची पर्वा न करणाऱ्या भगवंतांनी थकवा दूर करण्यासाठी गोपींसह यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी भगवंताच्या गळ्यातील वनमाला गोपींचे अंग घासल्याने थोडीशी चुरगळून गेलेली होती.
आणि त्यांच्या वक्षस्थळाचा केशराचा तिला रंग लागला होता. तिच्या चारी बाजूंनी गुणगुणणारे भुंगे त्याच्या पाठलाग करत होते. जणू गंधर्वराज त्यांच्या कीर्तीचे गायन करीत पाठोपाठ चालले होते. राजा, अशा प्रकारे भगवंताची ही दिव्य लीला कशा प्रकारे पूर्ण झाली उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.